आज सकाळी आईने ना नाश्त्याला उसळ बनवली होती आणि उद्या आई जाणार आहे त्यामुळे खोबऱ्याचे लाडू पण बनवले होते. 2 दिवस झाले नुसती तयारी चालू होती, गडबड चालू होती कामांची घरामध्ये. मूग होते ते भाजून ठेवले आईने स्वयंपाक करताना. मला जास्त वेळ वगैरे लागायला नको म्हणून शेंगदाणे भाजून ठेवले, त्याचा कूट बनवला आणि रवा सुद्धा भाजून ठेवला आणि पोरींना आधीमध्ये खायला काहीतरी लागेल म्हणून मक्याचा चिवडा वगैरे बनवून ठेवला. शेंगदाण्याची चटणी बनवली, तिखट वेगळी, सप्पक वेगळी अशी. पोरींना वेगळी सप्पक चटणी लागते शेंगदाण्याची, त्यांच्यासाठी वेगळी बनवली. आणि इथं बनवते आता शेंगदाण्याच्या पोळ्या. थोड्या जास्तच बनवते कारण ह्या पोळ्या ना 8-10 दिवस छान राहतात आणि 3 लेकरांसोबत आता माझं सगळं रुटीन सेट व्हायला वेळ लागेल. त्यामुळे ना भूक लागली की पटकन खाता येईल स्वयंपाक वगैरे होईपर्यंत म्हणून बनवते. तर एवढी सगळी तयारी करून आई निघाली गावाला. आईला स्टेशनला सोडून घरी आले. बाळाला झोपून जेवण केले. जेवणामध्ये ना आज घेवड्याची भाजी, चपाती, शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाण्याची पोळी होती आणि त्यासोबत मस्त असं मी तूप घेतलेलं आहे. मी घातलेली ही कुर्ती फिडिंग कुर्ती आहे का, त्याची लिंक असेल तर द्या असं मला खूप ताईंनी विचारलं होतं. तर ही फिडिंग कुर्ती मी 350 रुपयाला ना मिशोवरून घेतलेली आहे. तर खूप मस्त याचं फॅब्रिक आहे, खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. तुम्हाला ही घ्यायची असेल तर मला लिंक पीपी असं काहीही कमेंट करा, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल.